धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 चेंडू आणि 5 अशी धावसंख्या. नक्कीच खूप चांगली सुरुवात गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. या मात्र जोरदार चेंडू हवेत आहे थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि पंचांचा इशारा मात्र 2 धावांकरता. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि रवी इलेव्हन संघाची धावसंख्या होते बिनगडी बाद 7. 7 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नक्कीच तर नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज आणि फलंदाजाचंही. खूप सेन्सिबल क्रिकेटची हाताळणी ती झाली आहे. मी पुन्हा एकदा हार्दिक असं सहर्ष स्वागत करीन. याच खेळाडू गोलंदाजीसाठी मात्र संदीपजी कोळी दाखल झाले आहेत. वैयक्तिक पहिलं षटक सांगण्यासाठी इथे मात्र जोरदार टोला. चेंडू भिंतीला लागतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण परंतु चांगली फेकी जरूर होती परंतु यष्टीरक्षकाला मात्र तो चेंडू गॅदर करता आलेला नाहीत. आणि 1 धाव म्हणतात 2 धाव. 2 धावांचं रूपांतर मात्र इथे 3 धावांमध्ये होते. खरं तर संतोषजी गॅदर केला असता तर नक्कीच फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता परंतु चांगलीच फेकी होती. तिथे क्षेत्ररक्षकाचा एक बुलेट आर्म थ्रो पाहायला मिळाला. या 3 धावांनीशी मात्र धावसंख्या आगेकूच करते 10 या धावसंख्येवर. 10 अंक म्हटलं तर नक्कीच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर याची आठवण करून यावेळी कमालीचा चेंडूची हाताळणी होते. पहा फुटवर्क करायचं होतं फलंदाजाला परंतु बॅकफुटला ढकललं आणि निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाले. चेंडूचा कमालीचा वेग चांगली पिचिंग आपल्याला मात्र गोलंदाज संदीपजी कोळी याचकडनं पाहायला मिळाली. एक मॅग्नेमिसम डिलिव्हरीचा प्रदर्शन इथे पाहायला मिळालं. नक्कीच या संघात गोलंदाजीचा भरणा असलेला संघ अशी ओळख निर्माण केली आहे. यावेळी मात्र लाईन अँड लेन थोडीशी चुकीची होती. लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा होतोय. एक अतिरिक्त नक्कीच आदरणीय कैलासवासी सुनीलजी माने यांचे सुपुत्र खेळपट्टीवर इथे मात्र काय कमालीची पिचिंग इथे मात्र केली जाते. तर नक्कीच आम्हाला एक नन्हे मुन्ने 2 स्कोरर लाभले आहेत. एका बाजूला कृष्णा माने आणि आदित्य गवण हे 2 स्कोरर खूप चांगली स्कोरिंगची भूमिका मात्र बजावत आहेत. आणि आदरणीय कैलासवाजी सुनीलजी माने यांचे सुपुत्र खेळपट्टीवर आपण त्यांना पाहू शकता. 11 अशी धावसंख्या. तीन चेंडू आणि 11 धावसंख्या. यावेळी मात्र मोठा हिट पाहायला मिळतोय. जागा बनवली आणि सूर्यकुमार या खेळलेला हा फटका करत अतिशय प्रेक्षणीय असा फटका म्हणावा लागेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. 4 चेंडूच्या खेळाची समाप्ती इथे मात्र होते. 2 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा परंतु मारलाय वाशीला आणि गेलाय काशीला अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव तर तिथे मिळतीये. या 1 धावानिशी धावसंख्येचा धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवर. आतापर्यंत खूप चांगल्या गोलंदाजीचं पृथक्करण म्हणावं लागेल. जरी ते एक्स्ट्रा धावा टाळल्या तर खूप चांगली पिचिंग आपली गोलंदाजाकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी मात्र कमालीची पिचिंग. तदनंतर मात्र थोडीशी चूक जरूर झाली. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून चांगला बॅकअप. 1 अतिरिक्त धाव. धावसंख्या 15 या धावसंख्येवर. नक्कीच याच विभागातील कैलासवासी सुनीलजी माने पीसी साहेबांनी जर झेल पकडला तर हेमंत साहेबांकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. याची नोंद मात्र घ्यायची आहे. एक सुवर्ण संधी आहे. इथे मात्र थोडीशी दुखापत होते संतोषजी राजे यांना यष्टीरक्षण करताना. आयोजकांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचंय.
तर नक्कीच उपस्थित आपल्याच विभागातील जुने जाणते रहिवासी आणि त्याचबरोबरीने याच विभागातील उत्कृष्ट खेळाडू श्रीयुक्त सुधीरजी तरटे, रवी तरडे, श्रीयुक्त सुनीलजी गणगे, श्रीयुक्त अजयजी हसगे, श्रीयुक्त शरद गावकर आणि श्रीयुक्त विजयजी पाटील यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभली आहे. या सर्वच मान्यवरांचं आयोजकांकडनं सहर्ष असं स्वागत. नक्कीच त्यांनाही ही स्पर्धा बघून जुन्या आठवणींचा उजाळा मिळाला असेल आणि जुनं ते सोनं हे म्हणतात ते खरंच आहे. आणि यंदाचं हे कदाचित शेवटचं वर्ष असेल असं मी भरपूर जणांकडनं ऐकलं, कारण इथली जी इमारती जी आहेत त्या डेव्हलपमेंटसाठी पुनर्विकासासाठी जात आहेत. धावसंख्येचा धावफलक लागला जाते 15 या धावसंख्येवर. तर जवळजवळ खूप चांगली सुरुवात म्हणावं लागेल. यावेळी मात्र थोडीशी सावध सुरुवात केली आहे, कारण त्यांनाही ठाऊक आहे आपला महत्वाचा फलंदाज जो होता साहिल या सामन्यात मला वाटतं अनुपस्थित आहे. तर या दोन्ही बॅटर्स कडनं खूप चांगलीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपण या खेळपट्टीच्या मागच्या बाजूला आपण खूप सुरेख असा बॅनर पाहू शकता. त्या बॅनरवर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. कैलासवासी सुनीलजी माने या स्पर्धेच्या 6 पर्वात त्यांनी महत्वाची पंचांची भूमिका त्यांनी बजावली होती. एक खूप चांगले मार्गदर्शक अशी आणि खूप सहकार्य त्यांचं दरवर्षी असाय. त्यांची आठवण जपण्याचा मात्र प्रयत्न. कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला बाउन्स या चेंडूवर पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, 2 षटकांची समाप्ती आणि धाव पोस्ट ती रविवार संघाची. बिनगडी बाद 15. तर नक्कीच मागच्या सामन्यात खूप चांगली भागीदारी सलामीच्या फलंदाजांनी जमवली होती. या स्पर्धेच्या जर सर्व संघाचा विचार केला खूप चांगली बॅटिंग लाईनअप संघाकडे पाहायला मिळते. गोलंदाज खूप सुरेख असा फटका पाहायला मिळाला. पहिल्या या स्पर्धेतील उत्तम गोलंदाजांपैकी एक, वेगवान गोलंदाजांपैकी एक PSI खाडे साहेब. मी आधीच म्हटल्याप्रमाणे यांच्या प्रमाणे सामना करणं थोडस कठीण आहे या खेळपट्टीवर. जर या षटकामध्ये रोहितने जर खाडे सरांना षटकार मारला तर 300 रुपयाचं पारितोषिक सागरजी जाधव यांच्याकडून जाहीर झालेला आहे. याची नोंद घ्यायची. यावेळी मात्र षटकार मारण्याचा प्रयत्न मिसफिल्ड मात्र चांगलं बॅकअप मध्ये होते. एकच धाव तिथे मिळणार आहे. रोहितला या षटकामध्ये एक सुवर्ण संधी आहे. जर खाडे सरांना षटकार मारला 300 रुपयाचं पारितोषिक सागर जाधव याचकडून. यावेळी मात्र कमालीचा फटका तिथे हाताळला जातो नाहीये. एक धाव तिथे मिळते. धावसंख्येचा धाव 18 या धावसंख्येवर. खूप चांगल्या चेंडूची हाताळणी या षटकात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. फलंदाज रोहित 300 रुपयाचे पारितोषिक पटकावण्याची संधी आहे. यावेळी मात्र कमालीचा चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. जागा बनवली आणि गली रिजन मात्र मध्ये चेंडू जाऊन विसावला जातोय. 1 धाव मिळते. या 1 धावांनीशी धाव पोचते 19 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असणार आहे. नक्कीच रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवसात मात्र खूप चांगलं आयोजन आपण या वसाहतीमध्ये पाहत आहोत. यावेळी मात्र कमालीचा चेंडू चांगली डिरवली आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकाची समाप्ती आणि रवी इलेव्हन संघ जाऊन पोहोचतोय बिनगडी बाद
19 या धावसंख्येवर. नक्कीच रवी 11 संघाचा जर आपण विचार केला तर मागच्याही सामन्यात मला वाटतं एकही गडी बाद झाला नव्हता आणि याही सामन्यात तीच परंपरा कायम आहे. अद्यापर्यंत एकही गडी बाद झालेला नाहीये. साहिल जो होता तो मला वाटतं सेल्फ आउट झाला, म्हणजे दुसऱ्या फलंदाजाला त्याने संधी दिली आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत. जनार्दन गवळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक पहिलं, सांघिक चौथं षटक. यावेळी मात्र शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिथे टोलवलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एक घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव तिथे मिळते. धावसंख्या 20 अशी पाहायला मिळते. तर नक्कीच क्रिकेटची एक आगळी वेगळी मेजवानी. आज 24 डिसेंबरचा दिवस, लागोपाठचे 2 दिवस पुढचे सुट्टीचे आहेत आणि या सुट्टीच्या दिवसात मात्र क्रिकेटचा मनमुराद आनंद घेण्यासाठी उपस्थित प्रेक्षक त्या सर्वांचं स्वागत आहे. या दरम्यान मात्र बॅटची आउटसाइड एज आणि पहिला झटका मात्र इथे जनार्दन मिळून आपल्या संघाला. एक मोठा झटका म्हणावा लागेल. एक महत्वाची भागीदारी मात्र मिळवली. 20 या धावसंख्येवर गोलंदाज जनार्दन मात्र आपल्या संघाच्या मदतीला धावून आलाय. तर खूप चांगली स्टार्ट मात्र गोलंदाजाने मिळवून दिली आहे. यावेळी कर्णधार इथे मात्र मिसफिल्ड होते. यष्टीरक्षकांना थोडीशी चूक होते. बाईच्या स्वरूपात 1 धाव तिथे मिळते. बॅटची आउटसाइड एज लागली मला दर्शवतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. जनार्दनांचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू चांगल्याच पद्धतीने टोलवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू झाडाचा वेध जरूर घेतोय. 2 धावा तिथे मात्र आरामात मिळतील. 2 धावांचं रूपांतर 3 धावात होईल का? नक्की नाही. खूप चांगला थ्रो तिथे पाहायला मिळतोय. यष्टांच्या मागे मात्र थोडीशी चूक होते आणि त्या चुकीचं रूपांतर अजून 1 धाव तिथे मिळते. खरं तर या चुका आपल्याला टाळायला हव्यात, कारण समोरचा संघ जो आहे रवी 11 संघ त्यांच्या भातात मात्र चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे धावा जिथे शक्य होईल तिथे आपल्याला रोकाव्या लागणार आहेत. कॉप्स 11 संघाच्या क्षेत्ररक्षकांना थोडीशी चूक होते. संख्येने मात्र धावफलक पुढे सरसावते. लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा. वाईट चेंडू. एकदा 24 अशी फलकावर लागली जाते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी मात्र बॅटची आउटसाइड एज. एक मोठा आवाज त्यांच्या बॅट मधून. 1 धाव तिथे मिळते. 25 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर शेवटचा चेंडू असेल तर नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मात्र भरवण्यात आलेली स्पर्धा. या स्पर्धेचं 6वं यशस्वी वर्ष. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका, खूप चांगला असा थ्रो इथे पाहायला मिळतो आणि या संघामधील महत्वाचा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. धाव घेण्याची कोणतीच गरज नव्हती. खरं तर रवीचं खेळपट्टीवर स्थिरावणं फार गरजेचं होतं. इथे मात्र मोठी विकेट पाहायला मिळते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र एक यशस्वी षटकाची सांगता या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर 3 षटकांची समाप्ती, 4 षटकांची समाप्ती आणि रवी 11 संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 25. आता शेवटचं षटक असेल. नक्कीच खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मी आधीच म्हटल्याप्रमाणे कॉप्स 11 संघ जो आहे ते ज्येष्ठ खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, परंतु खेळाचा आणि वयाचा काही संबंध असतो. उमर 55 की और दिल 55 का असंच काहीसं चित्र मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते.
तर नक्कीच हे शेवटचं षटक टाकण्यासाठी या स्पर्धेतील वेगवान गोलंदाज एक उच्च पदस्थ व्यक्तिमत्व PSI या महत्वाच्या पदावर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी खाडे सर पुन्हा एकदा दाखल झालेत. या मात्र लेग कटरचा मारा, परंतु खूप चांगला फटका, खूप चांगला प्रत्युत्तर मात्र दिलाय. चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा धाव 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. आणि आल्या आल्या अंदाजे आपल्याला पाहायला मिळते फलंदाज मनीष याचकडनं, मनीष मोरे. खूप चांगला फटका पहिल्या चेंडूवर. या मात्र काय कमालीची डिलिव्हरी पाहायला मिळाली. तिथे मात्र थोडीशी चूक होते. या चुका मला वाटतं टाळाव्या लागणार आहेत, कारण एक एक धाव या मैदानावर अतिशय महत्वाची आहे. धावा कशाही आल्यात त्या फार महत्वाची आहेत. आणि जर हा चेंडू जर डॉट आला असता तर नक्कीच गोलंदाजाचं कॉन्फिडन्स अजून बीट झाला असता. परंतु खूप चांगला वेग आपल्याला पाहायला मिळतोय. भन्नाट वेग असलेला हा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा त्यांचा वेत फर्निचर मात्र इथे डिस्ट्रॉय होते. दांडी आणि दांडी गुल होते. एक महत्वाचा फलंदाज रोहित मात्र तंबूच्या आश्रयाला. तर नक्कीच महत्वाचा फलंदाज गोलंदाज खाडे सरांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीचा वेग आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपल्या संघाला कमबॅक करून दिलाय. ह्या चेंडूवर जर विकेट मिळवली तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तर जाधव याचकडून गोलंदाजास. या दरम्यान मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं. चेंडूला पायाचा वेध घेतला होता. फलंदाजाकडे कोणतंच उत्तर नाहीये या गोलंदाजाकरता. यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर तिथे मिळालेली आहे. दुसरी धाव तिथे मिळेल का? नक्कीच मिळेल, कारण बॅकअपला कोणीही नव्हतं. 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. तर मागचा जो रनआउट गेला होता गुलाब तेजले यांनी जो रनआउट घेतला होता त्यांच्याकरता 100 रुपयाचं पारितोषिक. हेमंतजी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक गुलाबजी यांना. तर 31 अशी धावसंख्या जाते. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. खूप चांगली फलंदाजी करतोय फलंदाज मनीष. यावेळी मात्र स्पिन चेंडू टाकण्याचा प्रयत्न असं वाटला होता, परंतु चकवलाय फलंदाजाला. वेगातच गोलंदाजी केली. रनअप मात्र छोटा जरूर घेतला होता. आणि पुन्हा एकदा फलंदाज तंबूच्या आश्रयाला धावचीच्या स्वरूपात. तर या सत्राची पहिली इनिंग संपुष्टात येते आणि रवी इलेव्हन संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते 31 आणि 32 धावांचं विजयी लक्ष्य असेल कॉप्स 11 संघासमोर. बत्तीस धावांचं लक्ष्य. तर 33 धावांचं विजयी लक्ष्य असेल याची नोंद घ्यायची आहे. एक चूक मात्र स्कोरर कडनं झाली होती. ज्या 3 धावा घेतल्या होत्या धावून तिथे मात्र त्याने 2 धावा लिहिल्या होत्या. तर 33 धावांचं विजयी लक्ष्य असेल याची नोंद घ्यायची आहे कॉप्स 11 संघाने.
तर नक्कीच आपल्या कांदिवली पोलीस लाईन विभागाचा विचार केला तर इथले बांधव नक्कीच वर्षामध्ये जे काही आपले सांस्कृतिक सण आहेत, मग गणेश उत्सव असतो, दहीकाला उत्सव असतो, 15 ऑगस्ट असतो, 26 जानेवारी असतो, सर्व सण सर्व जे भारतीय संस्कृतीशी जे निगडीत सण आहेत ते गुण्यागोविंदाने साजरे करतात. नक्कीच आज मात्र वेगळा सण आहे. क्रिकेटच्या माध्यमातून मात्र आज सर्वच बांधव, आजी माजी बांधव एकत्र आले आहेत. त्याचं कारण म्हणजे यंदाचं एक विशेष वर्ष आहे, कारण शेवटचं वर्ष असणार कदाचित या स्पर्धेचं असंही ऐकण्यात येते. कारण या विभागातील जी इमारती आहेत त्या रिडेव्हलपमेंटसाठी जात आहेत, त्यामुळे काही काळासाठी का असे ना तर नक्कीच आपण जी स्पर्धा पाहत आहोत कैलासवासी सुनीलजी माने याच वसाहतीतील एक आदरणीय व्यक्तिमत्व जे आपल्यात आज हयात जरूर नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी, त्यांचं सहकार्य नक्कीच आपल्या हृदयात आहेत. त्यांनाही आपण थोड्याच वेळापूर्वी सर्वांनीच एक खूप चांगली मानवंदना दिली होती. आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटची स्पर्धा साजरी होत असते त्यांची आठवण आपल्या डोळ्यासमोर येत असते. कारण क्रिकेट स्पर्धेसाठी मोठं सहकार्य त्यांचं वेळोवेळी लाभत असतं. पंचांच्या विशेष भूमिकेत ते नेहमीच आपली कामगिरी बजावत असायचे असा उल्लेख मात्र, त्याची आठवण मात्र आमचे सहकारी वर्ग सांगत आहेत. बालवर्गातून आणि गव्हाण खूप चांगले स्कोरिंगची भूमिका मात्र बजावत आहेत. समालोचक आणि क्रिकेटचा कणा म्हणून स्कोरर ज्यांना ओळखलं जातं असे आमचे तर कृष्णा माने हा मला कळवतोय की दादा मी 5 पर्व बघितले आणि 5 पर्व मी जिंकलोय. ज्या ज्या संघात मी होतो तर मी तर कृष्णा म्हणाला की मी या पर्वात नाहीये, त्यामुळे यावेळी कोणताच त्याची उत्सुकता आहे. विचारलं यावर्षी क्रिकेट का नाही खेळत, तर नाही माझं क्रिकेट संपलं बोलतो. तर पहा तरी सुद्धा क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी मात्र स्कोरिंगच्या भूमिकेत यावेळी मात्र तो उपस्थित आहे. नक्कीच भारत हा देश म्हटला तर क्रिकेट वेड्या लोकांचा हा देश आहे. यंदाचं वर्ष जर आपण पाहिलं तर भारत देश हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून गणला जातोय. त्यामुळे येथील युवा जगातील सर्वात मोठ्या प्रमाणात युवा वर्ग असलेला हा देश. नक्कीच तसेच सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण ज्या काही पाण्याच्या बाटल्या पिण्यासाठी वापरत आहोत तर एका विशिष्ट कचरापेटी जी आखून दिलेली आहे त्या कचरापेटीतच त्या पाण्याची बाटल्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत. सर्वांना विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये कोणीही पाण्याची बाटली जी आहे ती फेकू नये ही विनंती असेल. तर खेळाकडे वळूया. तर खेळाला सुरुवात होते. 33 धावांचं विजयी लक्ष्य कॉप्स 11 संघासमोर. तर धावा फारशा मोठ्याही नाही आहेत आणि लहानही नाही आहेत, परंतु फलंदाजांना इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागणार आहे. 2 बॅटर्स गोलंदाज रवी पुन्हा एकदा सज्ज झाला आडव्या बॅटच्या सहाय्याने. इथे मात्र फटका खेळला, थोडीशी मिसफील्ड जरूर होते, परंतु धावांचा श्री गणेश आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र 2 समान राशीचे दोनही खेळाडू गोलंदाज रवी आणि फलंदाजी रवी. तर पाहायचंय गोलंदाज रवीने मात्र पहिल्या सामन्यात निर्धाव षटक टाकलं होतं आणि जवळजवळ तब्बल 6 गडी ज्याने बाद केले होते तो गोलंदाज पुन्हा एकदा दुसरे चेंडू टाकण्यासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका. थांब हा कॉल जरूर आलेला आहे. धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न तिथे दिसून आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी इथे मात्र पाहायला मिळते. नक्कीच रवी पाटील या संघाचा कर्णधार रवी संघाचं नाव आहे आणि एक प्रमुख खेळाडू या संघामधील. नक्कीच त्यालाही माहिती आहे हा सामना जर आपण जिंकला तर नक्कीच आपण अंतिम फेरीचा जो प्रवास आहे तो आपला सुखकर असेल. लीग पद्धतीची ही मालिका आहे. पहिला सामना तर या संघाने जिंकला होता पाहायचा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर कॉप्स 11 संघ पहिला सामना पराभूत झाला होता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे.
रवीचा तिसरा चेंडू यावेळी आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळलेला फटका खूप चांगला आहे. पाहायचंय धावा तर तिथे मिळतील, 1 की 2. पंचांचा इशारा मात्र 2 धावांचा. खूप सुरेख असा फटका. या 2 धावांनीशी धावसंख्येचा धावफलक जाऊन पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. बॅटर नारकर यांच्या बॅटमधून निघालेला हा सुरेख असा फटका. 33 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ आपण जर बघितलं तर 6.5 धावांची सरासरी आहे. त्या दृष्टीने चांगली अशी सुरुवात पाहायला मिळते. आणि नक्कीच ज्या संघात बॅटर जे आहेत ते तुम्हाला सामने जिंकवून देतील, परंतु गोलंदाज जे आहेत ते तुम्हाला स्पर्धा जिंकवून देणार. म्हणजे तुमच्या संघामध्ये गोलंदाज असणं फार गरजेचं आहे. कॉप्स 11 संघामध्ये गोलंदाजीचा दर्जा अतिशय उच्च दर्जाचा आहे. तर बॅटर्सना इथे कामगिरी उंचवावी लागणार आहे. तर नक्कीच ते या स्पर्धेत आपला चांगला ठसा उमटवू शकतील. तुर्तास खूप चांगली फलंदाजी दोन्ही बॅटर्स मार्फत. 2 चिमुकले स्कोरर कृष्णा माने आणि आदित्य गव्हाण यांची खूप सुरेख अशी साथ आम्हाला लाभते आहे. पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. चौथा चेंडू. यावेळी मात्र एक अनएक्सेप्टेड डिलिव्हरी. चेंडू मधल्या टप्प्यावर पडून मात्र खूप मोठा बाउन्स इथे पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूचा खेळ समाप्त आणि 3 अशी धावसंख्या. खूप सुरेख असा टप्पा हाताळलाय या चेंडूवर. 5वा चेंडू पुन्हा एकदा रवी. यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट. चेंडू गॅप मध्ये ढकललाय. रनआउटची संधी, परंतु तिथे आधीच थ्रो करायला हवा होता. खरं तर तिथला क्षेत्ररक्षक जो आहे मनीष याने स्टंपच्या जवळ यायला हवं होतं, तर कदाचित चान्स बनला असा, असं त्या पॉइंटवरील क्षेत्ररक्षकाचं म्हणणं होतं. परंतु 1 धाव मिळते. धावा येणं फार गरजेचं आहे. तेच काम करत असताना फलंदाज नारकर या संघातील महत्वाचा फलंदाज दिसतोय. त्याचा या खेळपट्टीवर असणं अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या 4 या धावसंख्येवर जाऊन पोहोचते. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. 33 धावांचं विजयी लक्ष. एक सुरक्षित अशी सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा एकदा रवी टू रवी. 2 समान राशीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. या मात्र खूप सुरेख असा फटका खेळलाय. खूप सुरेख असा कट केलाय चेंडू. पंचांचा इशारा केवळ 1 धावां करता. इमारतीच्या जर 3ऱ्या मजल्यावरून गेला असता तर 2 धावा मिळाल्या असत्या. पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या मात्र धावफलकावर लागली जाते. बिनगडी बाद 5. आता 24 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. अक्षय पवार दाखल झालेत गोलंदाजीसाठी. नक्कीच अक्षयला इथे काहीतरी करावं लागणार आहे, कारण याची चर्चा या वसाहतीत पूर्ण महिनाभर राहणार आहे. कोणी चांगली गोलंदाजी केली, कोणी चांगली क्षेत्ररक्षण केलं, कोणी चांगली फिल्डिंग केली, याची चर्चा मात्र नक्कीच असणार आहे. कारण गेली महिनाभर या स्पर्धेला कशी यशस्वी व्हायची याकरिता सर्वच कार्यकर्त्यांनी खूप चांगली मेहनत घेतलेली आहे. 24 डिसेंबरचा हा दिवस आज मात्र तुमच्या आमच्या सर्वांसाठी. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खूप सुरेख असा रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने खेळलेला हा फटका. पुलचा फटका पॉवरफुल ठरेल का? पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं बाकी आहे. पंच आम्हाला इशारा करतायत हा 2 धावांचा फटका असेल. या 2 धावांनी मात्र जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. श्रीयुक्त विजयजित तिवारी याच विभागातील समाजसेवक, त्यांचाही हातभार या स्पर्धेकरता राहिला आहे. तसेच या स्पर्धेला मोल हातभार ज्यांनी मागच्या काळात लाभलं ते सर्वांचंच लाडके व्यक्तिमत्व कैलासजी सुनीलजी माने यांचंही आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित केलेली स्पर्धा कांदिवली पोलीस लाईन प्रीमियर लीग स्पर्धेचं हे 6वं पर्व. पुन्हा एकदा यावेळी मात्र बाउन्स नव्हता चेंडूला. चेंडू पूल जरूर केलाय, परंतु खूप सुरेख असं क्षेत्ररक्षक, खूप चांगल्या थ्रोची फेकी तेथील क्षेत्ररक्षकाकडनं. 1 धावावर समाधान. धावसंख्या मात्र पुढे सरसवणार आहे 8 या धावसंख्येवर. या दोन्ही बॅटर्सने मात्र एक आश्वासक सुरुवात करून दिली आहे. नक्कीच
मागच्या सामन्यात मात्र हे दोन फलंदाज सलामीला नव्हते, यावेळी बदल केलाय आणि खूप चांगला बदल म्हणावा लागेल कॉप्स 11 संघाकरता. यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने खेळलेला फटका अयशस्वी करतोय. इथे मात्र रोहित झेल टिपतोय आणि पहिला फटका बसतोय कॉप्स 11 संघाला रवीच्या स्वरूपात. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 8 अशी धावसंख्या. नक्कीच या स्पर्धेतील जर सर्वोत्कृष्ट बॉलरचा जर विचार केला रवी आघाडीवर आहे. या स्पर्धेत 6 गडी बाद करत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे. तर नक्कीच धावसंख्येचा धावफलकावर लागला जातोय 8, 1 गडी बाद. फलंदाजीसाठी शिवा चौथा चेंडू असेल या षटकामधील आणि फलंदाजी डिपार्टमेंट मध्ये साहिल जो मला वाटतं या सामन्यात अनुपस्थित आहे, त्याच्याही मला वाटतं जवळजवळ 30 धावा या स्पर्धेत आहेत. पाहायचंय या स्पर्धेसाठी आकर्षक चषक, गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीराचं चांगली ट्रॉफीज आपण पाहू शकता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. यावेळी मात्र दिशा चुकीची आहे, ऑफस्टिकच्या बाहेर मारा केला जातो. पंचांचा इशारा, वाईट चेंडू आणि धावसंख्या मात्र आगीकूच करतोय 1 धावसंख्येने. 9 अशी धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच आज आपण सकाळपासून पाहतोय श्रीयुक्त सागर जाधव याने मला वाटतं खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बक्षिकांची. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू हवेत आहे आणि तिथे मात्र चेंडू झाडाला लागतो, त्यामुळे धाव घ्यायची आहे. 2 धावा असायला पाहिजे होत्या खरं तर, परंतु एकच धावावर समाधान. हा झेल होऊ शकला नसता कारण झाडाला चेंडूचा स्पर्श झाला होता. 4 चेंडू आणि 10 अशी धावसंख्या. धावसंख्येचा धावफलक तर खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. इथे मात्र या सामन्याचा शेवट गोड करणं कॉप्स 11 संघासाठी अतिशय महत्वाचं. 5वा चेंडू असेल. यावेळी पूल करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र खूप चांगल्या चेंडूच्या हाताने खूप चांगला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू अतिशय महत्वाचा आहे रवी 11 संघासाठी, कारण 4 संघामध्ये रंगत असलेली प्रीमियर लीगची ही स्पर्धा. यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा फटका कव्हर रिजन क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा पाहावा लागेल. अजून तरी अनुत्तरित आहे, योग्य तर डिसिजन आपल्यापर्यंत येईलच. तर मला वाटतं पंचांचा इशारा 2 धावांकरता आणि 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या कॉप्स 11 संघाकडून 12 अशी धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 18 चेंडू शिल्लक असतील आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 7च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागणार आहे. 12 अशी धावसंख्या, 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच भारत हा क्रिकेट वेड्या लोकांचा देश आहे. रविवार म्हटला तर मुंबईच्या गल्लोगल्ली तुम्हाला क्रिकेट सामन्याचं नियोजन पाहायला मिळते. आपल्या या आवडत्या भूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये, कांदिवली पोलीस लाईन मध्ये आज कांदिवली पोलीस लाईन प्रीमियर लीगचं हे 6वं पर्व रंगते. उपस्थित सर्वच पोलीस बांधवांचं, क्रिकेट प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहत आहोत या स्पर्धेतील 3रा सामना. एका बाजूला आपण बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय कॉप्स 11 संघ, जो खूप चांगल्या स्थितीत आहे या क्षणाला. 6च्या सरासरीने धावसंख्या त्याने आतापर्यंत धावफलकावर जमवलेले आहेत. आता त्यांना मात्र या सामन्याचा शेवट गोड करायचा आहे. रवी पाटील गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल. 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. यावेळी मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. खूप चांगला पूल पॉवरफुल ठरतोय. धावा घ्यायच्या आहेत कारण चेंडू मैदानाच्या आतमध्ये. धावांसाठी चाललेली धाव 2 धावांकरता अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅटमधून. खूप चांगली सुरुवात, कारण रवी हा इनफॉर्म गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूपासून हल्ला करण्याचा शिवायचा मनसुबा दिसला. खूप चांगला मनसुबा, खूप चांगला पॉझिटिव्ह
ऍटिट्यूड पाहायला मिळतोय शिवायसकडनं, ते फार महत्वाचं आहे. यावेळी मात्र खूप सुरेख चेंडू म्हणता मात्र इथे मात्र 2 धावांचा बोनस पाहायला मिळतोय. 1+1, एक बाईटची धाव आणि एक वाईटची धाव. 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या मात्र धावफलक खूप चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचतोय कॉप सिलेव संघाचा. 16शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रवी तू शिवायस यावेळी मात्र सेन्सिबल क्रिकेट, चांगला चेंडू आणि त्याला सन्मान दिलाय. निर्धाव चेंडू आणि इथे शिवालाही माहिती आहे त्याचं या खेळपट्टीवर राहणं अतिशय महत्वाचं आहे. आता मात्र 17 धावसंख्येची गरज आहे, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 16. पुन्हा एकदा रवी आगीकूच करतोय शिवाच्या दिशेने. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका खेळलाय. चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव तिथे मिळते. 17शी धावसंख्या. नक्कीच 17 हा अंक म्हटला की विश्वातील खतरनाक खेळाडू 360 डिग्री एबीडी विल्लरची आठवण करून देणारा हा जर्सी क्रमांक 17 त्याची आठवण मात्र येते. यावेळी मात्र जोरदार हिट. या स्पर्धेतील पहिला षटकार असेल का? होय, नक्कीच असेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फटक्यासाठी. अतिशय नयनरम्य असा फटका, सदाबहार बहारदार असा हा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच हा षटकार जर शिवा याने मारला तर विशाल माळी याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक बहाल करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे शिवा याने. तर या षटकाराने मात्र आता मात्र धावफलक जो आहे तो आगीकूच करतोय, भरारी घेतोय. अजून एक जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं असेल सागर जाधव याचकडनं. पाहायचंय ते पारितोषिक मिळवेल का? नक्कीच मिळवलं असतं, परंतु चांगला फटका, चांगला मनसुबा जरूर होता. पुन्हाच एकदा षटकार पाहायला मिळतोय. 500 रुपयांचं पारितोषिक सागर जाधव याचकडनं. बॅटर नारकर याचकडचा सागर जाधव याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक. लागोपाठचे 2 खणखणीत षटकार पाहायला मिळतात. अजून एक पारितोषिक येते खाडे साहेबांकडनं. 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे फलंदाज नारकर याचकरता. म्हणजे जवळजवळ 1000 रुपयाचं पारितोषिक. 29 अशी धावसंख्या झालेली आहे. पहा, या 2 षटकारांनी या पूर्णपणे नूरच पलटवून दिलेला आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजाविरुद्ध 2 खणखणीत षटकार टोलावले आहेत. तर नक्कीच अजूनही एक चेंडूचा मारा शिल्लक आहे या षटकामधील. 4 धावांची आता मात्र गरज आहे. अजून एक जर षटकार आला तर अजून 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे सागर जाधव याचकडनं. शेवटचा चेंडू आहे, 4 धावांची गरज. 13 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. तर महेंद्र सिंग धोनी स्टाईलने हा सामना फिनिश करेल का नारकर? तिसऱ्या षटकाराच्या प्रतीक्षेत संपूर्ण प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा षटकार लगावला जाईल का? आणि इथे मात्र खूप सुरेख झेल टिपला जातोय मनीष याचकडनं. परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजा करता. काय कमालीची हिटिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजा विरुद्ध त्याने हल्ला चढवलाय आणि आपल्या संघाला विजयी लक्ष्याकडे नेऊन पोहोचवलाय. विजयाच्या उंबरठ्यावर मात्र नेऊन पोहोचवलाय. कमालीची फलंदाजी. आता केवळ 4 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 12. 1500 रुपयाचं रोख पारितोषिक मात्र पटकावलंय नारकर याने. त्याचंही विशेष कौतुक असेल. पिसे साहेबांकडनं 500 रुपये आणि सागर जाधव याचकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक बहाल झालंय. खर तर सागर जाधव यांचंही जेवढा आभार मानावं तेवढं कमी आहे, कारण तुम्ही खऱ्या अर्थाने खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम मात्र या स्पर्धेत केलंय.
त्याबद्दल तुमचंही खूप खूप आभार मंडळाकडून. आणि संघ कोणताही असो, जो चांगली कामगिरी करेल मी त्याला पारितोषिक लगावेल असाच काहीसा मनसुबा सागर जाधव साहेबांचा राहिलेला आहे. त्याबद्दल आयोजक आणि मंडळाकडून त्यांचा खूप खूप आभार. चला 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे फलंदाजीसाठी शिवा. आता मात्र कॉप्स 11 संघ जो पहिल्या सामन्याच्या पराभूत झाल्यानंतर थोडासा निराश होता, आता मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलाय. त्याचं कारण म्हणजे पहिल्याच चेंडूवर जर विकेट मिळवला तर सागरजी जाधव याचकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळी मात्र ते मनसुबे उधळून लावलेत. फलंदाज शिवाय याने धाव घ्यायची आहे कारण चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. 1 धाव मिळते. आता मात्र 3 धावांची गरज आहे. नव्याने ज्यांचं नाव आम्हाला माहित नाहीये, नव्याने आलेले फलंदाज गुलाबजी तिसले. यावेळी मात्र खूप सुरेख असा फटका मारलाय. नक्कीच त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय. 1 धाव तर तिथे मिळते. धावसंख्या आता मात्र एका धावसंख्येने आगीकूच करते. 31 अशी धावसंख्या. आता केवळ 2 धावांची गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 10. तर पाहायचंय शिवाकडे षटकार मारण्याची क्षमता आहे. पाहायचंय तो आक्रमक मनसुबा शिवा पत्करेल का. फुलटा चेंडू होता आणि खूप चांगल्या पद्धतीने ही मॅच फिनिश केली आहे. अभिनंदन कॉप्स 11 संघ, खूप चांगल्या पद्धतीने हा तुम्ही सामना फिनिश केलाय. अभिनंदन. काय सामना रंगला. विदाउट तिकीट फुल टाइमपास. प्रेक्षकांची मनं जिंकणा. सामना कसा असावा तर असा असावा. नक्कीच पोलीस कॉप्स संघाचा जर तुम्ही पहिला सामना पाहिला असेल तर तुम्हाला वाटलं असेल या संघांमध्ये फलंदाज नाहीयेत, कारण 20 धावावर त्यांचा संघ जो आहे तो ऑल आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र ज्या पद्धतीने ते खेळपट्टीवर उतरले विजयी निर्धाराने आणि विजयी मनसुबा त्यांनी दाखवला. कमालीची गोलंदाजी आणि त्याचबरोबरीने खूप चांगलं काम मात्र नारकरने केलं. 2 षटकार मारून आणि मैदानात मात्र एक वेगळी ऊर्जा आणली. या स्पर्धेतील पहिले 2 षटकार मात्र